नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल सोनी की दुनियामध्ये. तर सर्वांना शुभ संध्याकाळ. आणि तुम्हाला विषय असा आहे की मी माझ्या घराच्या अंगणात काही झाडं लावून ठेवले आहे. म्हणजे झाडं म्हणजे असे लावले आहेत तसेच काही कामाचे, पण सगळे लोकांना माझे आजूबाजूचे शेजारी त्यांना कसं वाटतं की मी फक्त अंगणामध्ये कचरा लावून ठेवला आहे, फक्त कचरा लावून ठेवला आहे, नुसतं कचरा लावून ठेवते म्हणते अंगणामध्ये. त्यांना तर तुम्हाला दाखवायचं आहे की मी नुसतं कचरा लावून ठेवला की काही कामाचे पण झाडं लावले आहेत. ठीक आहे, तुला तुम्हाला दाखवते मी. बघा, इथून सुरुवात करू आपण. बघा, हा दरवाजा आहे आणि इथे बघा आपणच लागलं आहे हे झाड. हे आहे टमाटरचं झाड. छोटे छोटे नाही का, ते बेरी टमाटर म्हणतात, ते लागलं आहे इथं. आपणच लागलं, काही लावलं नाही मी. हे आहे मनी प्लांट, फक्त मनी प्लांट आहे. मनी काय लागत नाही त्याला. हे आहे मोगरा इथं. आणि इथं आहे हा एक कढीपत्ता. आणि इथंच आहे कढीपत्त्यालाच लागून लिंबाचं झाड आहे. हे लिंबाचं झाड आहे, लिंबूचं झाड आहे इथं. आणि याच्यासमोर आहे हे जांभळाचं झाड आहे वरती. इथे मोठं झालं आहे, वरती गेलं आहे. याच्याच बाजूला लावलं आहे हे वांग्याची रोपं. हे रोपं मागच्या वर्षीचीच आहे. याला कटिंग करून हे दुसऱ्यांदा पुन्हा याची वाढ झाली, याला वांगे लागत आहेत आता हळूहळू. हे बघा असे. आणि खूप सारे लागले पण होते. आम्ही तोडून भाजी खाली. काही लोकांना, पुष्कळ लोकांनी नेले, काही मी घरी राहत नाही. कोणी आले दिसले तोडून, कोणी नेतात भाजी करायसाठी. इकडे लागले आहेत वांग्याची रोपं. याच्याच साईडले आहे इथं छोटंसं झाड आहे, हे करवंताचं झाड आहे. आणि हा आहे झेंडू. हा तांदूळ गेंज म्हणते. मला याची फुलं खूप आवडते, तांदूळ गेंजाची, म्हणून मी हे आणून याचं रोप लावलं होतं घरी. आणि हे आहे सहजन म्हणते का काहीतरी म्हणते, याला का म्हणते माहीत नाही. पण मला आधी मी शाळेत जायची तर खूप असं झाडाला तोडून खायची. मला खूप आवडते म्हणून मी हे एक फांदी तोडून आणून लावली होती इथं. हे लागली, याचे फळं बघा, हे पिकले आहे त्याला छोटे छोटे. आणि हे आहे जास्वंदाचं झाड. याला पांढरं जास्वंद लागते, तिकडे लागलं आहे. त्याच्या मागेच आहे हे सीताफळाचं. याच्याच खाली आहे हे चाफा. याला पण फुलं लागतात. आणि इकडे आहे हा कचरा नाही आहे, हा आहे रत्नाळाचा वेल. हा रत्नाळाचा वेल आहे. मी मागच्या वर्षी यातून रत्नाळा काढले होते, शिवरात्रीमध्ये निघतात ते. आणि हा पण खंडूचक्का आहे इकडे. हे खंडूचक्क्याचे झाड आहे, खूप पसरून गेले. हे तिथे लावला होता लिंबाच्या झाडाजवळ, तर हा इकडेपर्यंत पसरला आहे. हा खंडूचक्का काही दुखण्यावर वगैरे लावते, ते झाड उपयोगीच आहे हे पण. आणि हे आहे निरगुडीचं झाड. आधीचे लोक की नाही, असं कंबर हातपाय दुखले की आंघोळीच्या पाण्यामध्ये गरम करून त्या पाण्याने आंघोळ करत होते. ते त्याचं झाड. मी काही उपयोग करत नाही याचा, पण पुष्कळसे जे म्हातारे लोक आहेत राहतात आमच्या आजूबाजूला, ते येऊन नेतात हा पाला. म्हणून मी तोडून काही फेकलं नाही, राहू दिलं. कोणाची तरी उपयोगी पडते बा. आपण वापरत नाही, पण कोणीतरी याचा वापर करते, म्हणून मी ठेवून दिलं ते तसंच. आणि हे आहे मुंगण्याचं झाड. हे मुंगण्याचं झाड आहे. हे खूपच मोठं झालं होतं. याला तोडून टाकलं माझ्या मुलानं, कारण खूप वरती गेलं. आणि याचं झाड कसं हवा वगैरे आली तर पटकन तुटून जाते ह्याचं झाड, म्हणून त्यानं तोडून टाकलं. आणि त्याचाच हा कचरा इकडे पडला आहे. याच्या फांद्या आहेत खाली पडल्या आहेत ना, त्याच्याच झाडाच्या आहेत सगळ्या. आणि ते आहे आवळ्याचं झाड. मोठं झालं आहे, वरती गेलं आहे. आता सध्या पान झडले झाडाचे. त्या मागच्या वर्षी बार आला होता, पण आवळे काय लागले नाही. आता यावर्षी बघू काय होते तर. आणि त्याच्याच खाली आहे हे वालाचा वेल. मी बुडात लावून दिले होते वालाचे काही बुडं. तो एकदम वरतीपर्यंत गेला आहे हा वेल. माहीत नाही शेंगा खायला भेटते का नाही का, एकदमच शेंड्यावर जाऊन पोचला आहे तो. याच्या बाजूला आहे हा पपईचं झाड आहे. पपईचं झाड. आणि खंडूचक्का बघा कुठपर्यंत पोचला आहे हा इकडेपर्यंत लागला आहे खंडूचक्का. बारीक झाडं लागले आहे, तिकडेपर्यंत लागले आहे खंडूचक्का. कुठं पसरला आहे हा. याला खंडूचक्क्याचं झाड तोडून फेका, काही करा, पण ते काही मरत नाही. ते पुन्हा पसरतच जाते तो वाला.
आणि हा आहे इकडे बदामाचं झाड. आता इथं कंपाऊंड बरोबर नसल्यामुळे हे साधंच करून आहे, तर ढोरं आले काय तिकडून खाऊन टाकते सगळं, काहीच ठेवत नाही. इथं काही कारल्याची वेलं हे लागले होते, बारीक हे गावठी कारले आपले छोटे छोटे असे, पण हे काही लोक ठेवत नाही. मी घरी राहत नाही, आम्ही दोघे मायले का घरी राहत नाही, कामावर जातो. आज मी फक्त सुट्टी काढून घरी होती. हे काही ठेवतच नाही लोक रस्त्यावरचं असल्यामुळं. आणि हे आहे इथं गवती चहा. हा गवती चहा आहे. आणि या साईडला आहे हे मोगऱ्याचंच झाड आहे. माझं खूप वर्षापासूनचं झाड आहे इथं, पण हे भिंत बांधल्यामुळं, हे भिंत झाल्यामुळं त्याची वाढ नाही होता. पण याचं वेली मोगरा असल्यामुळं हा असं वेली याचे जाते, वेली जात राहते. याला पुष्कळचा कापलंही आहे मी, पण तो काही मरत नाही आहे. या साईडला हे आहे तांदूळ गेंज, तेच फुलं आहे. या साईडला पण लावून ठेवले एक एक रोपं. काही इकडे पण लागले आहेत. मला हे फूल खूपच आवडते म्हणून मी हे आणून याचा रोप टाकला होता. आणि हा आहे विड्याचं पान, बागला पान म्हणतो ना आपण, ते असे मोठे मोठे पानं होते याचे, खूप मोठे मोठे पान. याला हवा पाहिजे म्हणून तो लावून ठेवला आहे. हा आहे विड्याचं पान. आता इकडे आहे एक वांग्याचं झाड, इकडे आहे. आणि इथंच बाजूला वालाचा वेल लावला आहे मी, त्याला तर फुलं आली आहेत. आणि वांग्यालाही फुलं येणं चालूच आहे अजून. हे बघा फुलं येतच आहेत. मग शेंगालाही काही फुलं येत आहेत. हे बघा इथं हे भेंडीचे रोपं लावले होते काही, तर हा भेंडीचं रोप एकच राहिला, तर काही भेंड्या लागल्या त्याला मी वाळवल्या, म्हणजे पुन्हा त्याच्या बिया ठेवून आपण रोप पुढच्या वर्षी करता येईल म्हणून ते ठेवलं आहे मी. इकडे मिरचीचे रोप लावले होते पूर्ण इकडून असे, पण हे दोनच राहिले, पाण्याने पूर्ण मेले. भेंडीचे पण रोपं मेले, पण याचे पण मेले. आणि हा लागले आहेत काही मिरच्या, एक दोन मिरच्या लागल्या अशा, त्याला काहीच नाही लागल्या. तोडूनच घेऊ आता, नाही तर हे पण कोणी ठेवणार, मी उद्या कामावर जाईन तर. तोडल्या. आणि हे आहे जांबाचं झाड, हे मोठं, याला तोडून टाकलं आम्ही. हा पूर्ण म्हणजे वरती गेला होता सगळं, तोडून टाकलं माझ्या पोरानं. पुन्हा डबल याची वाढ होत आहे. आणि हे आहे लहान जांब, म्हणजे लहान म्हणजे हे बघ इथे खाली पडलं आहे, असे पाखरं खाऊन खाली फेकले जातात. लाल जांब आहे आतून हे आणि त्याच्यावरती पण वालाचं वेल. तर मी याचं बूळ इथं आहे, इथून हा असा वरती गेला आहे, हे एकदम तिकडेपर्यंत गेला आहे, ते वालाचा वेल आहे. आणि हे आहे आंब्याचं झाड, हा पेवंदी आंबा आहे मित्रांनो. आणि याच्या खाली दिसते तो पण कचरा नाही आहे, तो आहे अबोलीचे झाड आहेत ते वाले. ते पण मी कचरा काढायला, जेव्हा पूर्ण मी अंगण साफ केलं होतं कचरा काढून, तेव्हा मी त्याला तोडून टाकले होते झाडं. चल इकडे हो, चल. बघा मित्रांनो असं आहे. हा खरंच तुम्ही मला सांगा, खरंच हा कचरा आहे की उपयोगी झाडं लावले आहे मी? कचरा आहे की झालं? आता आहे जागा, तर मी काही झालं, मला खूप झाडांची आवड आहे म्हणून मी काही झाडं अशी लावून ठेवले आहे अंगणात. पण ते सगळे कामाचेच आहे, माझ्या मते तर कामाचेच आहेत ते झाडं. पण माहीत नाही लोकांना का असं वाटते की तू अंगणात कचराच लावून ठेवला आहे, नुसता कचरा लावून ठेवला आहे अंगणात. त्यांचं का माहीत नाही का चालतं त्यांचं. आणि कचराचं लावलं असं म्हणते, वरून काही लागले ना म्हणजे भाजीपाला काही लावतो ना मी, असं काही लागलं की तोडूनही घेऊन जाते. तोडून नेऊन आपले वांगे वगैरे तर कितीच गेले, काही मी घरी राहत नाही त्याच्यामुळं दिसले त्यांनी तोडून घेऊन जाते. तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की खरंच मी झाडं उपयोगी लावले आहे की नुसता कचरा लावून ठेवला आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. आणि हां, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा. आणि कमेंटमध्ये सांगा खरं की हे झाडं मी कामाची लावले आहे की विनाकारणच लावून ठेवले आहे कचरा बनवून. चला तर बाय.